प्रत्येक दिवस आपल्या जीवनामध्ये आपल्याला मोटिवेशन तर काय मिळणार नाही मित्रांनो, परंतु आपण पालन करत असलेले डिसिप्लिन हे आपल्याला एक दिवस नक्कीच त्या गोष्टीपर्यंत पोहोचून ठेवेल, जी गोष्ट आपण जीवनामध्ये साध्य करू इच्छिता, जी गोष्ट आपण जीवनामध्ये साध्य करू इच्छिता. रामकृष्ण हरी माऊली. मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम पायसेस साइन करता मीन राशी करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण मे 2026 चं जे काही मासिक राशीफल आहे ते आपल्या मीन राशी करता कशा स्वरूपाचं आहे, कोणत्या ग्रहांचा ट्रान्झिट या महिन्याच्या दरम्यान होत आहे, त्याच पद्धतीने ट्रान्झिट झाल्यानंतर आपल्याला हा महिना कशा स्वरूपाचा जाणार आहे, हे सर्व काही समजून या व्हिडिओच्या दरम्यान घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर आपल्याला कुंडलीवरती मार्गदर्शन हवं असेल तर नंबर हा चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच या व्हिडिओच्या स्क्रीनवरती दिसत असेल तिथे तुम्ही संपर्क करू शकता. असो, तर सर्वप्रथम जे काय आहे ते आपण ग्रहांचं ट्रान्झिट जाणून घेऊया. फर्स्ट हाऊस, आपलं प्रथम स्थान हे लग्न स्थान, आपली स्वतःची रास मीन रास. मीन राशीमध्ये मंगळ व शनी हे दोन्ही फर्स्ट हाऊस मध्ये विराजमान आहेत. सेकंड हाऊस मध्ये आपल्या सूर्य बुध विराजमान आहेत. तसेच थर्ड हाऊस मध्ये शुक्र लक्झरीचे कारक प्लॅनेट विराजमान आहेत. चतुर्थ स्थानामध्ये देवगुरु बृहस्पती विराजमान आहेत. तसेच 6व्या स्थानामध्ये केतू, तर 12व्या स्थानामध्ये राहू जे की चाणक्य आहेत ते विराजमान आहे. हे झालं ग्रहांचं ट्रान्झिट. आता आपण जाणून घेऊया आपल्याला आरोग्य विषयक हा महिना कसा असणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही प्रथम स्थान आहे फर्स्ट हाऊस, जे आपण इम्युन दर्शवतो, आपली इम्युनिटी पॉवर कशी आहे, आपलं नेचर काय आहे, हे सर्व काही आपण फर्स्ट हाऊस मधून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि फर्स्ट हाऊस मध्ये त्या ठिकाणी 12 नंबरची राशी म्हणजेच आपली स्वतःची रास, आपल्या स्वतःच्या राशीचे स्वामी गुरु देवगुरु बृहस्पती हे आपल्या फोर्थ हाऊस मध्ये विराजमान आहेत. आता तसं बघायला गेलं तर केंद्राचे मालक केंद्रामध्ये विराजमान आहेत. ठीक आहे, केंद्र स्थानामध्ये असलेले जे काही देवगुरु बृहस्पती आहे आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उत्तम पद्धतीचे फलित हे देत आहेत. आपल्याला माहिती आहे आपल्याला 7.5 चालू आहे, दुसरं चरण चालू आहे 7.5चं. तर शनी व मंगळ हे आपल्या फर्स्ट हाऊस मध्ये विराजमान आहेत. आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उत्तम पद्धतीचे ग्रहमान आहेत. परंतु जर आपल्या कुंडलीमध्ये जन्म कुंडलीमध्ये जर शनी प्रथम स्थानामध्ये नीच राशीचा, ठीक आहे, किंवा शत्रू राशीचा विराजमान असेल तर मात्र आरोग्याच्या विषयक आपल्याला या सेकंड फेज मध्ये थोड्याशा पद्धतीमध्ये त्रास हा संभवतो आहे. आणि या महिन्यामध्ये थोडासा पद्धतीमध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये त्रास हा जर आपल्या कुंडलीमध्ये शनीची परिस्थिती जर थोडीशी खराब असेल तर मात्र त्या ठिकाणी थोड्याशा पद्धतीमध्ये आरोग्याच्या तक्रारी या महिन्याच्या दरम्यान आपल्याला जाणवू शकतात. तसेच मंगळ व शनी यांची युती जी काय आहे ती फर्स्ट हाऊस मध्ये आहे. फर्स्ट हाऊस म्हणजे आपला माइंड, ठीक आहे, आपली जी काही डिसिप्लिन आहे कसं आहे, त्याच पद्धतीने आपलं नेचर कसं आहे हे सुद्धा आपण फर्स्ट हाऊस मधून बघत असतो. मंगळ व शनी यांचा जो काही स्फोटक योग तयार झालेला आहे फर्स्ट हाऊस मध्ये, त्या कारणास्तव थोड्याशा पद्धतीमध्ये आपण बघाल की आपण टेन्शन, ओव्हर थिंकिंग वगैरे जास्त प्रमाणामध्ये या महिन्याच्या दरम्यान करू शकतात. बाकी तेवढं सोडलं तर आरोग्याच्या बाबतीमध्ये हा महिना जो काय आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा आहे. मायग्रेनचा त्रास थोड्याशा पद्धतीमध्ये संभवतो, कारण मंगळ व शनी यांचे आता सांगितल्या पद्धतीने विस्फोटक योग आहे. असो, पुढे बघूया स्टडी विषय. मित्रांनो, ज्यावेळेस स्टडीचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचे जे काही पंचम स्थान आहे त्या पंचम स्थानाचा विचार करायचा असतो. आणि पंचम स्थानामध्ये 4 नंबरची राशी ओळखलंच असेल तुम्ही, चंद्राची राशी कर्क राशी. आता कर्क राशी 4 नंबरची राशी त्या ठिकाणी असल्या कारणास्तव थोड्याशा पद्धतीने मध्ये आपण बघितलं असेल, आपला स्वतःचाच अनुभव असेल, आपण थोड्याशा पद्धतीमध्ये असा विचार करत असू की आज आपण पूर्णपणे सिलेबस कंप्लीट करूया, असा विचार करून थोड्याच वेळामध्ये परत चला आज नको उद्या करूया, अशा पद्धतीमध्ये कुठेतरी आपल्या अभ्यासाचे विषयक विद्यार्थी मित्र थोडेसे टाळाटाळ करत असाल. का म्हणतोय मी, का असं म्हणतोय याचं कारण पंचम स्थानामध्ये 4 नंबरची राशी कर्क रास, कर्क राशीचे स्वामी चंद्र फास्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे. फास्ट मुव्हिंग 2.25 दिवसामध्ये त्या ठिकाणी ते जे काही चंद्र आहे ते आपल्या एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये ट्रान्झिट करत असतात. त्यामुळे कुठेतरी ते तुम्हाला जाणवलं असेल. बाकी आता जर चालू ट्रान्झिट नुसार जाणायला घेतलं तर त्या ठिकाणी आपल्या सूर्य बुध जे काय आहे ते सेकंड हाऊस मध्ये वाणीच्या स्थानामध्ये बुधादित्य राजयोग तयार करून आहेत. शुक्र देखील आपल्या तृतीय स्थानामध्ये आहे, पुढे चालून ते आपल्या फोर्थ हाऊस मध्ये येणार आहे. गुरु देखील आपल्याला पंचम स्थानामध्ये 2 जून रोजी येणार आहे. मी म्हणेल जर आपल्याला एखादे मोठे निर्णय घ्यायचे असेल स्टडीच्या विषयक, जसं की ऍडमिशन चेंज करायचं असेल किंवा मग एखाद्या नवीन कोर्सला जॉईन करायचं असेल, तर सर्वात महत्वाचं म्हणजे जर झालं ना तर त्या ठिकाणी 2 जून नंतर आपण करू शकतात ते कार्य.
परंतु तोपर्यंत थोडस थांबलं तर उत्तम राहील, कारण गुरु जे आहे ते एक्झॉल्टेड होणार आहे, ठीक आहे, उच्च राशीचे होणार आहे, कर्क राशीचे, तेव्हा ते उत्तम पद्धतीचं आपल्याकरिता राहणार आहे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. पुढे बघूया लव्ह रिलेशन. मित्रांनो, पंचम स्थानच असते लव्ह रिलेशनचे, आणि पंचम स्थानामध्ये चंद्राची राशी आता सांगितल्या पद्धतीने आहे. आणि तसं बघायला गेलं तर बुध आदित्य राजयोग आता सांगितल्या पद्धतीने सेकंड हाऊस मध्ये आहे. फर्स्ट हाऊस मध्ये शनी व मंगळ आहे. शनी व मंगळ यांचा विस्फोटक योग आहे. आता समोरची व्यक्ती म्हटल्यानंतर फिफ्थ हाऊस म्हणजे प्रेमाचं कारक, आणि आपलं स्वतःचं नेचर फर्स्ट हाऊस. समोरच्या व्यक्तीला पाहिजे आहे दया, भावना, प्रेम, जिव्हाळा, आणि आपल्यामध्ये काय आहे, थोड्याशा पद्धतीमध्ये अहंकार, थोड्याशा पद्धतीमध्ये राग, चिडचिड, हे आपल्यामध्ये या ठिकाणी स्टबर्न नेचर बघायला मिळेल. का म्हणतो मी असं, कारण शनी फर्स्ट हाऊस मध्ये आहे, जिद्दीपणा, ठीक आहे, थोड्याशा पद्धतीने आडियल स्वभाव असा होऊ शकतो या महिन्याच्या दरम्यान. तर तेवढं सोडलं तर त्या ठिकाणी आपलं जे काही प्रेमविषयक लाईफ आहे ही या महिन्याच्या दरम्यान अत्यंत उत्तम पद्धतीची आहे. फक्त जे काय आहे आपल्या स्वतःमध्ये इगो क्लायसिस होऊ नका देऊ. बाकी प्रेमविषयक हा महिना जो काय आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा आहे. पुढे बघूया मॅरिड लाईफ. सेव्हन्थ हाऊस. सेव्हन्थ हाऊस मधून आपण मॅरिड लाईफ जी काही कशी आहे ते जाणून घेत असतो, आणि मॅरिड लाईफचे जे काही स्वामी आहेत बुध, ते आपल्या सेकंड हाऊस मध्ये विराजमान आहे, कुटुंब स्थानामध्ये. समोरची व्यक्ती जी काय आहे ती अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये आपली वैवाहिक जीवनामध्ये आपल्या कुटुंबाचं नियोजन, कुटुंबात कोणाला काय हवंय, काय नकोय, कोणाच्या गोष्टीमध्ये काय कमतरता आहे, हे सर्व काही आपण या आपल्या पार्टनर जो काय आहे तो या महिन्याच्या दरम्यान जास्तीत जास्त फोकस या ठिकाणी करणार आहे. बुध आदित्य राजयोग तयार झालेला आहे सेकंड हाऊस मध्ये. तसेच शुक्र जो काय आहे तो आपल्याला त्या ठिकाणी थर्ड हाऊस मध्ये आहे. सध्याच्या कंडिशनला जर बघायला गेलं तर शुक्राचं व बुधाचं 1/12चं कनेक्शन आहे, ठीक आहे, 2/12चं कनेक्शन आहे. त्यामुळे थोड्याशा पद्धतीमध्ये मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते. आणि एवढंही करून जर आपल्या जन्मकुंडलीमध्ये शनी प्रथम स्थानामध्ये नीच राशीचा, ठीक आहे, मंगळाच्या राशीचा, किंवा मग त्या ठिकाणी वक्री असेल, ठीक आहे, तसेच त्या ठिकाणी पंचम स्थानामध्ये असेल शनी, किंवा मग सप्तम स्थानामध्ये असेल, कोणत्याही परिस्थितीमध्ये या स्थानांमध्ये शनीची जी काही दिशा आहे किंवा जी काही परिस्थिती आहे ती थोडीशी पद्धतीमध्ये कठीण जर झाली असेल, नीच राशीचा, शत्रू राशीचा, किंवा मग त्या ठिकाणी वक्री अशा पद्धतीचं जर असेल तर मॅरिड लाईफ मध्ये थोडेसे आपण प्रॉब्लेम हे पाठीमागे काही गेलेल्या दिवसांमध्ये बघितले असतील. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर आता पुढे जे काय आहे मॅरिड लाईफ जी काय आहे ती अत्यंत उत्तम पद्धतीची आपली या महिन्याच्या दरम्यान असणार आहे. पुढे देखील बुध जो काय आहे तो पराक्रम स्थानामध्ये तृतीय स्थानामध्ये विराजमान होणार आहे बुध, किती, 15 मे ला. त्यानंतर सूर्य देखील 15 मे ला आपल्या तृतीय स्थानामध्ये येणार आहे. आपल्या पार्टनरला जर जॉब नसेल तर जॉबच्या पॉसिबिलिटी या महिन्याच्या दरम्यान अत्यंत उत्तम पद्धतीची असणार आहे. का म्हणतोय मी असं, कारण बुधाचं जे काही ट्रान्झिट आहे ते थर्ड हाऊस मध्ये परावर्तन स्थानामध्ये पराक्रम स्थानामध्ये होणार आहे. तेव्हा आपल्या पार्टनरचं यश संपादन या ठिकाणी या महिन्याच्या दरम्यान अत्यंत उत्तम पद्धतीचं राहील. आणि मॅरिड लाईफ जर इथून मागे खराब असेल तर या महिन्याच्या दरम्यान अत्यंत उत्तम पद्धतीची होईल. असो, पुढे बघूया आपण भाग्य. मित्रांनो, भाग्याचा विचार करत असताना आपल्याला कुंडलीचं जे काही नवम स्थान आहे त्या नवम स्थानाचा विचार करावा लागतो. आणि नवमे जे काय आहे ते मंगळ, ते आपल्या फर्स्ट हाऊस मध्ये, बरोबर, फर्स्ट हाऊस मध्ये विराजमान आहे. फर्स्ट हाऊस मध्ये असलेले हे जे काही मंगळ आहे, आता तुम्ही बघितलं असेल खूप दिवसाचा आपला एखादा निर्णय चालू असेल घ्यायचा, जसं की एखादा प्रॉपर्टीचा डिलिंग विषय, किंवा मग त्या ठिकाणी कुठं एखादं काही नवीन कार, गाडी वगैरे घ्यायची असेल तर तो निर्णय जो काय आहे तो आपण या महिन्याच्या दरम्यान अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये कराल असं मी म्हणतोय. का म्हणतोय मी असं, कारण मंगळाची जी काय आहे ती सप्तम दृष्टी जी काय आहे ही इथे, तसेच अष्टम दृष्टी जी काय आहे ती या ठिकाणी भाग्यस्थानावरती स्वतःच्याच राशीवरती असणार आहे. त्यामुळे आपल्याला जर बघायला मिळेल की भाग्याच्या विषयक आपल्याला या महिन्याच्या दरम्यान अत्यंत उत्तम पद्धतीची साथ लाभणार आहे. भाग्य जर म्हणाल तर त्या ठिकाणी आपल्याला शेअर परचेस वगैरे, किंवा शेअर मार्केट, किंवा मग त्या ठिकाणी कुठं एखादा मोठं कार्य जे काय आहे ते आपल्या घरामध्ये जर करायचं असेल तर ते अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये या महिन्याच्या दरम्यान करून घेणार आहात आपण. भाग्याची साथ उत्तम आहे. पुढे बघूया आपण करिअर. करिअरचा विचार करत असताना ऑब्विसली तुम्हाला माहितीच आहे की दशम स्थानाचा आपल्याला विचार करायला लागतो. आणि कालपुरुष कुंडलीनुसार दशम स्थान हे आपल्या शनिदेवांच्या हातामध्ये असते. आणि शनिदेवांची जी काही दशम दृष्टी आहे ती आपल्या स्वतःच्या भाग्यस्थानावरती आहे, ठीक आहे, भाग्यस्थानावरती शनिदेवांची दृष्टी आहे कालपुरुष कुंडलीनुसार. आणि 10वी दृष्टी तिथे असल्या कारणास्तव आपण बघितलं असेल गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या जॉबमध्ये थोड्याशा पद्धतीमध्ये परिवर्तन झालेलं असेल.
जसं की आपलं प्रमोशन होणे किंवा मग त्या ठिकाणी इन्क्रीमेंट होणे, ठीक आहे, किंवा मग आपण एखादी कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये जॉईन होणे, किंवा मग त्या ठिकाणी बिझनेस जर आपण एखादा करत असाल तर दुसरा बिझनेस त्याच्या संलग्न असा चालू केला असेल, अशा कोणत्या ना कोणत्या पद्धतीमध्ये आपला बदल या महिन्याच्या दरम्यान आपल्याला जाणून आलेला असेल, किंवा मग गेल्या काही महिन्यांच्या दरम्यान जाणून आलेला असणार आहे. कारण शनीची दृष्टी दशम स्थानावरती आहे. डिपेंडिंग अपॉन तुमच्या कुंडलीमध्ये, जन्म कुंडलीमध्ये शनीची परिस्थिती काय आहे, शनीची स्थिती काय आहे ते महत्वाचं आहे. त्यानुसार तो शनी जो काय आहे तुम्हाला ट्रान्झिट मध्ये फळ देणार आहे. परंतु शनीची दृष्टी दशम स्थानावरती असल्या कारणास्तव थोड्याशा पद्धतीमध्ये चेंज हा तुम्ही या महिन्याच्या दरम्यान किंवा मागील काही महिन्यांच्या दरम्यान अनुभवला असू शकतो. असो, गुरुची देखील दृष्टी आपल्या स्वतःच्या स्थानावरती दशम स्थानामध्ये 9 नंबरची राशी म्हणजेच त्या ठिकाणी धनुराशीचे स्वामी गुरु यांची दृष्टी दशम स्थानावरती आहे. त्यामुळे त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचं यश संपादन या महिन्याच्या दरम्यान आपल्याला करिअरच्या बाबतीमध्ये असणार आहे. फक्त काय आहे की शनीची दृष्टी इकडे पण येते थर्ड हाऊस मध्ये, त्यामुळे थोड्याशा पद्धतीमध्ये आपण आपल्या त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये प्रवास होऊ शकतो या महिन्याच्या दरम्यान. ह्या मे महिन्याच्या दरम्यान प्रवास हा तुमचा जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो, कारण मंगळ देखील सेकंड हाऊस मध्ये येणार आहे आणि बुध देखील आपल्या थर्ड हाऊस मध्ये येणार आहे. त्यामुळे थोड्याशा पद्धतीमध्ये प्रवास ह्या करिअरच्या दृष्टिकोनातून या महिन्याच्या दरम्यान जास्त प्रमाणामध्ये होण्याची शाश्वती या ठिकाणी दिसत आहे. बाकी करिअरच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर मंगळ ज्यावेळेस सेकंड हाऊस मध्ये येतील तेव्हा आपल्याला उत्तम पद्धतीचा फलित या महिन्याच्या दरम्यान मिळणार आहे. राहूची सप्तम अस्पेक्ट जी काय आहे ते आपल्या 6व्या स्थानावरती, ऋण रोग शत्रूच्या स्थानावरती, त्यामुळे थोड्याशा पद्धतीमध्ये गॉसिपिंग पासून वाचून राहावं कार्यस्थानामध्ये, नाहीतर मग तुम्हाला थोड्याशा पद्धतीचा त्रास त्या ठिकाणी संभवतो. बाकी बघायला गेलं बिझनेसच्या दृष्टिकोनातून, तर बिझनेसच्या दृष्टिकोनातून बुध जो काय आहे तो सेकंड हाऊस मध्ये आहे, पुढे थर्ड हाऊस मध्ये जाणार आहे, ते पण उत्तम पद्धतीचं आहे. शनी मंगळ जी युती आहे, स्फोटक योग जो आहे तो पण पुढे जाऊन वेगवेगळा होणार आहे. शनी फर्स्ट हाऊस मध्येच राहणार आहे थोडे दिवस 2027 पर्यंत, आणि मंगळ जो काय आहे तो आपल्या सेकंड हाऊस मध्ये येईल तेव्हा उत्तम आहे. बिझनेसच्या दृष्टिकोनातून हा महिना जो काय आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा आहे. तर मग काय करावं आपल्याला हा महिना अत्यंत उत्तम जाण्याकरिता? सर्वप्रथम जे काय आहे आपल्या शनीश्वरांचा बीज मंत्र ओम प्राम प्रीम प्रोम सह शनिश्चराय नमः या बीज मंत्राचा जप करावा. त्याच पद्धतीने आपल्या राशीचे स्वामी गुरु यांचा पण बीज मंत्र ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरवे नमः या बीज मंत्राचा जप करावा. त्याच पद्धतीने आपण जे काय आहे होता होईल तेवढं पशु पक्ष्यांना त्या ठिकाणी दान धर्म करावा, जसं की धान्य हे पशु पक्ष्यांसाठी टाकावं. त्याच पद्धतीमध्ये तलावातील माशांची सेवा करावी, त्यांना काहीतरी धान्य वगैरे द्यावं. अशा पद्धतीने उपाय केले असता हा महिना जो काय तो अत्यंत उत्तम पद्धतीचा आपल्याला जाईल. रामकृष्ण हरी, धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा.